सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स दिवस 41 इयत्ता 10वीच्या मराठी विषयाच्या कृती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. आणि आपण संबोध बघणार आहोत शुद्ध लेखन नियम, शुद्ध लेखनाचे नियम. चला तर मित्रांनो आपण प्रत्यक्षात सुरुवात करूया. दिवस 41 संकल्पना लेखन नियमानुसार लेखन, शुद्ध लेखनाचे नियम. बघा, सुरुवातीला जाणून घेऊयामध्ये आपल्याला इथं काही वाक्य दिलेले आहे. बघा, दोन प्रकारे वाक्य दिलेले आहे. एखाद्या शब्दाची व्युत्पत्ती शोधणे म्हणजे एक प्रकारचा आनंद मिळवणे, आणि खाली पण तशाच पद्धती एक वाक्य दिलंय, फक्त शब्दामध्ये काही अशुद्ध शब्द लिहिलेले आहे. सुशिक्षित माणसाला समाजभान असेलच असे नाही, तेच वाक्य खालीही दिलेलं आहे. दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो, तेच वाक्य खाली अशुद्ध स्वरूपात काही शब्द लिहून दिलेले आहे. आणि नंतर म्हटलंय मित्रांनो, वरील उदाहरणामध्ये आलेले शुद्ध शब्द ओळखा, वरील उदाहरणामध्ये आलेले अशुद्ध शब्द ओळखा. एक 4-4 शब्द आपल्याला ओळखायचे. तर मित्रांनो प्रत्यक्षामध्ये अगोदर तुम्ही लिहून काढायचे आणि नंतर बघायचं. बघा इथं बघा मित्रांनो, हे जे लाल रंगामध्ये मी जे अधोरेखित केलेले आहे ते शुद्ध शब्द आहेत. बघा, व्युत्पत्ती शोधणे, प्रकारचा, सुशिक्षित नाही, दरवर्षी शिक्षक दिन. आणि गुलाबी याने जे अधोरेखित केलेले आहे ते अशुद्ध आहेत. या व्युत्पत्ती कसं लिहिलंय, शोधणे असं लिहिलंय, प्रकारचा असं लिहिलेलं आहे, त्यानंतर सुशिक्षित असं लिहिलंय, नाही असं लिहिलंय, दरवर्षीची वेलांटी रस्व दिलेली आहे जी की दीर्घ पाहिजे, आणि नंतर प्रत्यक्षामध्ये इथं शिक्षक दिन या पद्धतीनं. तर याच्यामध्ये अशुद्ध शब्द व्युत्पत्ती, शुद्ध शब्द उत्पत्ती, प्रकारचा, सुशिक्षित नाही, आणि अशुद्ध उत्पत्तीच उत्पत्ती, प्रकारचा, सुशिक्षित आणि नाही या पद्धतीने आपल्याला ओळखता येईल. त्यानंतर पुढे जाऊ मित्रांनो. बघा, चुकी बरोबर ओळखायचं आहे आपल्याला. सकाळी मुलाने सिनेमा, राष्ट्रीय, वडील, हायस्कूल, दूध, आजी, परीक्षा, हे शब्द याच्यातले चूक शब्द कोणते आणि बरोबर कोणते आहे ते शोधायचे. बघूया, ते शोधू. बघा, सकाळी बरोबर, मुलाने बरोबर, सिनेमा चूक. आता सिनेमा हा शब्द चूक आहे, पण तो का चूक आहे ते आपण पुढे बघणार आहोत मित्रांनो थोड्या वेळाने, की सिनेमा हा शब्द चूक आहे तर काय आहे नेमका. त्यानंतर राष्ट्रीय बरोबर, वडील चूक, वडील म्हणजे वडील चूक नाही, इथं वडील शब्द लिहिलेला चूक आहे. हायस्कूल चूक आहे मित्रांनो, दूध हा पण शब्द चूक आहे, आजी हाही शब्द चूक आहे, आणि परीक्षा हा शब्द बरोबर आहे मित्रांनो. आता बघा, प्रत्यक्षामध्ये पुढे जाऊ आपण. बघा, इथं काही शुद्ध शब्द आणि अशुद्ध शब्द दिलेले. बघा, शुद्ध मध्ये मी, ती, जी, ही, फी, तू, जू, धू, नी, कवी, ऋषी, शनी, पशु, गुरु, फूल, सून, आणि, इति, कविता, सरिता, माहिती, परंतु, विद्यार्थी, तथापि, यथामती, भीती, पूजा, नीती, पूर्व, नवीन, संगीत, हळूहळू, किंचित, मुळू, नागपूर. आणि अशुद्ध मध्ये मी, आणि, माहिती, मंदिर, नवीन, परीक्षा हा शुद्ध इथं नजर चुकीने आला तो इकडे पाहिजे मित्रांनो. कविता, हायस्कूल, वही, कवी, अनुसया, आंबा, सिंह, गती, वर्गीकरण, ऊस, विहीर, एकदा, राहणे, पहा, शीर्षक, आशीर्वाद. हे अशुद्ध शब्द आहे. परीक्षा वगळता हा नजर चुकीने आलेला आहे इथं, हा शुद्ध शब्द आहे मित्रांनो. ओके, तर हे सगळे इकाडे शुद्ध, इकाडे अशुद्ध, परीक्षा वगळता. आता पुढे बघूया आपण. आता आपल्याला पुढे हे बघायचंय मित्रांनो, मग जर हे शब्द शुद्ध आहे इकाडे, तर हे शुद्ध काय आहेत. उदाहरणार्थ हे मी आहे, हे मीला दीर्घ वेलांटी आहे आणि हे मीला पहिली वेलांटी. मग हे शुद्ध काय आहे, हे अशुद्ध काय आहे, याचं कारण काय आहे ते जाणून घेऊ आपण. चला तर मित्रांनो, बघा, शुद्ध लेखनाचे नियम बघायचे आपल्याला. त्यासाठी पहिला नियम, एक अक्षरी शब्दाला इकार किंवा उकार दीर्घ उच्चारला जातो म्हणून तो नेहमी दीर्घ लिहावा. बघा, तुम्हाला समजून अशा भाषेत सांगतो मित्रांनो. एक अक्षरी शब्दाला कुठेही वेलांटी उकार आली की तो डोळे झाकून दुसरा द्यायचा म्हणजे दीर्घ द्यायचा. त्याला फक्त अपवाद एकच आहे, नी. हे नीला नसता मी, ती, ही, जी, पी, फी, तू, जू, धू असे कितीही शब्द आले एका अक्षरी, त्याला वेलांटी किंवा उकार आला, मात्र शब्द एक अक्षरी असावा, वेलांटी उकार आला तर तो नेहमी दुसरा द्यायचा म्हणजे दीर्घ द्यायचा.
अपवाद फक्त नी. ओके, हा नियम समजला. पुढे जाऊ मित्रांनो. बघा दुसरा नियम, शब्दाच्या शेवटी येणारा इकार किंवा उकार दीर्घ लिहावा. शब्दाच्या शेवटी येणारा इकार किंवा उकार दीर्घ लिहावा. म्हणजे शब्दाच्या शेवटी वेलांटी उकार आला की तो नेहमी दुसरा द्यायचा, दीर्घ द्यायचा. पण त्याला काही अपवाद शब्द आहेत, ते का अपवाद आहेत ते पण आपण पुढे पाहूया. बघा उदाहरणार्थ कवी, ऋषी, शनी, पशु, गुरु हे शब्द इथं आलेले पहा. बघा हे बघा, शब्दाच्या शेवटी आलेली वेलांटी कोणती? दुसरी. उकार कोणता आहे? दुसरा. म्हणून म्हणलं की शब्दाच्या शेवटी वेलांटी आली तरी तेव्हा भीती, हळू, त्यानंतर विद्यार्थी, त्यानंतर माहिती, शेवटी वेलांटी आली. इथं उकार आला शेवटी, पशु उकार आला, कवीला वेलांटी, शनीला वेलांटी. तर मित्रांनो प्रत्यक्षामध्ये दुसरी द्यायची वेलांटी उकार शब्दाच्या शेवटी आल्यावर. परंतु काही अपवाद शब्द आहे, ते का अपवाद आहे ते आपण नंतर पुढे पाहू. त्यानंतर तिसरा नियम ध्यानात ठेवा, अत्यंत महत्वाचा नियम आहे. शब्दातील अंत्य अक्षर दीर्घ असेल आणि उपांत्य अक्षर इकार किंवा उकार असेल तर तो नेहमी ऱ्हस्व द्यावा. बघा तुम्हाला समजलं नसेल तर तुम्हाला समजून या भाषेत सांगतो. शब्दाच्या शेवटचा अक्षर दीर्घ लिहा आपण म्हटलंय, शेवटी आलेली वेलांटी किंवा उकार. हे दुसऱ्या नियमात बघितलं. इथं काय सांगितलंय, शब्दाचा शेवटच्या अक्षराला वेलांटी उकार असेल आणि त्या अगोदरच्या अक्षरावर पण वेलांटी आणि उकार आली तर ती आलेली वेलांटी आणि उकार नेहमी पहिला द्यायचा, म्हणजे ऱ्हस्व द्यायचा. शेवटचा दीर्घ राहील पण त्या अगोदरचा ऱ्हस्व राहील. लक्षात आलंय का काय बोलतोय मी? बघा उदाहरणार्थ बघा, कविता तला काना आहे म्हणून वला आलेली वेलांटी पहिली. सरिता तला काना रेला आलेली वेलांटी पहिली. माहिती दुसऱ्या नियमात म्हणले की शेवटी आलेली वेलांटी दुसरी द्यायची, दिली. पण या नियमात जे सांगितलंय की ती अगोदरच्या अक्षरावर आलेली वेलांटी उकार ऱ्हस्व द्यायचा, पहिला द्यायचा, तर आपण पहिली दिली. महिना पहिला. मेहुणा इथं काना आला, उकार पहिला. तालुका इथं काना आला, उकार पहिला. फुले इथं मात्रा आलेला लवर, इथं उकार पहिला. त्यानंतर मुले इथं मात्रा आलेला आहे म्हणून पहिला किंवा ऱ्हस्व. या पद्धतीने मित्रांनो तिसरा नियम सांगतो की शेवटच्या अक्षराला काना मात्रा वेलांटी उकार काही आलेला असेल तर त्या अगोदरच्या अक्षरावर आले की वेलांटी किंवा उकार कोणती द्यायची मित्रांनो? वेलांटी ही पहिलीच द्यायची आणि उकार देखील पहिलाच द्यायचा. एवढं ध्यानात राहील. पुढे जाऊ मित्रांनो. शुद्ध लेखनाचा पुढचा नियम बघायचा आपल्याला. बघा शब्दातील आकारांतापूर्वीचे इकार किंवा उकार दीर्घ लिहायचे. बघा आपण तिसरा नियम काय पाहिला की शब्दाच्या शेवटी वेलांटी उकार काना मात्रा काही आलेला असेल, त्याच्या अगोदरच्या अक्षरावर वेलांटी उकार आलेली असेल तर तो पहिला द्यायचा, ऱ्हस्व द्यायचा. आता इथं असं सांगितलंय की शब्दाच्या शेवटच्या अक्षराला काना, तुम्हाला समजा अशा भाषेत सांगतो, शेवटच्या अक्षराला काना मात्रा वेलांटी उकार यापैकी काहीच आलेलं नाही आणि त्याच्या अगोदरच्या अक्षराला वेलांटी किंवा उकार आली असेल मित्रांनो तर ती डोळे झाकून दुसरी द्यायची. वेलांटी पण दीर्घच, उकार पण दीर्घच. बघा उदाहरणार्थ नवीन, ह्या न ला काही नाही म्हणून आलेली वेलांटी दीर्घ. ह्या त ला काही नाही म्हणून आलेली वेलांटी संगीत मध्ये दीर्घ. जमीन न ला काही नाही म्हणून मला आलेली वेलांटी दीर्घ. विहीर र ला काही नाही म्हणून हला आलेली वेलांटी दीर्घ. खीर र ला काही नाही म्हणून खला आलेली वेलांटी दीर्घ. पीठ ठ ला काही नाही म्हणून प ला आलेली वेलांटी दीर्घ. फुल ल ला काही नाही म्हणून फला आलेली उकार दीर्घ. मूल ल ला काही नाही म्हणून मला आलेला उकार दीर्घ. सून न ला काही नाही म्हणून स ला आलेला उकार दीर्घ. वसूल ल ला काही नाही म्हणून स ला आलेला उकार दीर्घ. या पद्धतीनं शब्दाच्या शेवटच्या अक्षराला काना मात्रा वेलांटी उकार यापैकी काहीच नसेल तर त्या अगोदरच्या अक्षरावर आलेली वेलांटी किंवा उकार मित्रांनो दीर्घ द्यायचा, दुसरा द्यायचा. पुढे जाऊ मित्रांनो. इथपर्यंत छानपैकी समजले असेल. पुढे जाऊ. बघा मराठीत अनुस्वार किंवा विसर्ग, जोडाक्षर यांच्या पूर्वीचा इकार किंवा उकार ऱ्हस्व लिहायचा. पुन्हा एकदा ध्यानात सांगतो. मराठीमध्ये अनुस्वार आला असेल शब्दामध्ये
विसर्ग आला असेल किंवा जोडाक्षर आला असेल आणि त्याच्या अगोदर वेलांटी किंवा उकार आला असेल मित्रांनो, तर तो नेहमी ऱ्हस्व लिहायचा, पहिला द्यायचा. बघा उदाहरणार्थ अनुस्वाराचं आधीचा नियम काय पाहिला की इथं काहीच नाहीये म्हणून या अगोदरच्या अक्षरावर आलेला वेलांटी उकार दुसरा, इथं काहीच नाहीये म्हणून आलेला उकार दुसरा. मात्र अनुस्वार जर आलेला असेल शब्दावर तर हा नियम तिथं लावायचा नाही. चिंच चला काहीच नाही परंतु तरी चल आलेली वेलांटी पहिली आहे, ऱ्हस्व आहे, त्याचं कारण अनुस्वार आलेला आहे. डाळिंब बला काहीच नाहीये मात्र म्हणजे काही नाही म्हणजे काना मात्रा वेलांटी उकार काही नाही, ळला दुसरी वेलांटी पाहिजे पण इथं अनुस्वार आला म्हणून ती ऱ्हस्व झाली, पहिली झाली. भिंत तला पण काना मात्रा वेलांटी उकार काहीच नाहीये मात्र भवर अनुस्वार आलेला आहे म्हणून आलेली वेलांटी पहिली आली. पिंपळ तसंच अनुस्वार आला म्हणून पहिली वेलांटी. नंतर विसर्ग दुःख बा खला काहीच नाहीये मात्र दला आलेला उकार पहिला दिला कारण इथं विसर्ग आला. निशस्त्र शला काहीच नाहीये मात्र न ला आलेली वेलांटी आपण पहिली दिली, ऱ्हस्व दिली. शी तिरस्कार दर्शक एक अक्षरी शब्द आहे मात्र तरी आपण पहिली वेलांटी दिली कारण विसर्ग आलेला आहे म्हणून पहिली दिली. ओके, या पद्धतीने जोडाक्षरामध्ये तसंच पुष्कळ कला काही नाही, पला उकार दुसरा पाहिजे परंतु इथं जोडाक्षर आलेले. भिस्त तला काही नाहीये म्हणून इथं पहिली वेलांटी. विस्तव या बाबतीतही तशीच पहिली किंवा ऱ्हस्व वेलांटी. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे समजून घ्यायचं. ओके, आता इथं पाहूया. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं होतं की हे शब्द असेच का लिहायचे, बरोबर आहे, तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. तर बघा मराठीत तत्सम शब्दातील आकारांतापूर्वीचे इकार किंवा उकार मूळ संस्कृत प्रमाणे ऱ्हस्वच ठेवायचे मित्रांनो. लक्षात येत आहे का? म्हणजे शब्दाच्या शेवटी आलेली वेलांटी किंवा उकार असो किंवा शब्दाच्या शेवटच्या आकारांतापूर्वीचा इकार किंवा उकार, म्हणजे आपण जो नियम बघितला होता त्या नियमाला हे सगळे अपवाद शब्द आहे. आणि आपला नियम सांगतो शब्दाच्या शेवटी आलेली वेलांटी उकार दुसरा पाहिजे परंतु आणीला वेलांटी पहिली आली, त्यानंतर इतीला वेलांटी पहिली आली, उकार पण दुसराच पाहिजे आपल्या नियमानुसार परंतु तल आलेला उकार पहिला आला. याचं कारण असं आहे मित्रांनो, हे सगळे तत्सम शब्द आहे. म्हणजे मित्रांनो मराठीमध्ये 4 प्रकारचे शब्द आहेत: तत्सम, तद्भव, देशी आणि परभाषी. तत्सम म्हणजे संस्कृत मधून जशाला तसे आलेले शब्द. तद्भव म्हणजे संस्कृत मधूनच आलेले आहे परंतु येताना आपले रूप बदलून आलेत. उदाहरणार्थ दुग्ध हा संस्कृत शब्द आहे, दुग्ध मधल्या दला आपण पहिला उकार देतो, ऱ्हस्व उकार देतो मात्र त्याचं मराठीमध्ये आपण दुग्ध म्हणत नाही, दूध म्हणतो. असं त्याचं रूप बदलून घेतलंय म्हणून दूध लिहिताना धला काही नसल्यामुळे आपण दला दुसरा उकार देतो. त्या पद्धतीनं इथं तत्सम शब्दामध्ये मात्र बदल करत नाही, तद्भव मध्ये करतो. देशी शब्द आहेत शब्द आहे तर आपण इथं तत्सम शब्दाचा विचार करत आहोत. तत्सम शब्द संस्कृत मधून जशाला तसे घेतले म्हणून तिथं आपलं डोकं लावायचं नाही, इथं कोणताही तिथं शुद्ध लेखनाचा नियम लावायचा नाही. ओके, मग तसंच पहा खाली युग, विष, गणित, प्रिय, मधुर, अनिल, चतुर या रला काही नाही, उकार दुसरा पाहिजे तरी आपण संस्कृत असल्यामुळे पहिलाच दिला. हिम मला काही नाही दुसरा उकार पाहिजे परंतु इथं काहीच नसल्यामुळे आपण पहिलाच दिलेला आहे. त्यानंतर नागरिक कला काहीच नाहीये, काना मात्रा वेलांटी उकार तरी रला आलेली वेलांटी पहिली दिली. त्याचं कारण ते की तो संस्कृत शब्द आहे. इथं आलेले हे सगळे तत्सम संस्कृत शब्द आहे मित्रांनो म्हणून हे सगळे आपल्या नियमाला अपवाद आहे. आणि मी तुम्हाला इथं म्हटलेलं होतं इथं सुरुवातीला की शब्दाच्या शेवटी आलेली वेलांटी कोणती, शेवटी आलेली वेलांटी कोणती द्यायची, दुसरी द्यायची वेलांटी उकार. मात्र याला तत्सम शब्द अपवाद आहेत मित्रांनो. किंवा शब्दाच्या शेवटी वेलांटी किंवा उकार असेल आणि त्या अगोदरच्या अक्षरावर आलेली वेलांटी किंवा उकार असेल तर तो तुम्हाला मी ऱ्हस्व द्यायला सांगितला. मात्र इथं पण तत्सम शब्द अपवाद आहेत. हे बघा हे तत्सम शब्द आहेत की हे आपल्याला अपवाद शब्द आहेत मित्रांनो. ओके, पुढे जाऊया. मराठीत तत्सम शब्दातील उपांत्य अक्षर दीर्घ असतील तर मूळ संस्कृत प्रमाणे दीर्घच ठेवावी. उपांत्य म्हणजे शेवटच्या अक्षराच्या अगोदरचा अक्षर. आपण पाहिलं की शेवटच्या अक्षराला काना मात्रा वेलांटी उकार असेल आणि त्या अगोदरच्या अक्षरावर वेलांटी किंवा उकार आले असेल तर ती पहिली द्यायची. आपण बघितलेलं आहे ऱ्हस्व द्यायची वेलांटी उकार. मात्र पूजा जला काना आहे तरी पचा उकार दुसरा लिहायचा आहे कारण हा संस्कृत शब्द आहे, तत्सम शब्द आहे. भीती तला वेलांटी भला वेलांटी आली ती पहिली द्यायला पाहिजे परंतु हा तत्सम संस्कृत शब्द आहे म्हणून आपण दुसरीच देतो. पूर्व, नीती, प्रीती, दीप, पीडा, लीला, कृती, क्रीडा, परीक्षा, परीक्षा,
क्षला का नाही तरी आपण पहिली वेलांटी देत नाही, दुसरीच देतो, दीर्घच देतो. आणि जर दिली तर त्याचा अर्थाचा खूप बेअर्थ निघतो मित्रांनो संस्कृतमध्ये. म्हणजे या शब्दाचा अर्थ होतो परीक्षा, या शब्दाचा अर्थ होतो कसोटी किंवा चाचणी. आणि आपण जर याला पहिली वेलांटी केली, नियम लावायला गेलो आपण, समजा क्षला का नाही म्हणून रला पहिली वेलांटी द्यायला पाहिजे, हे बरोबर आहे. जर ते दिलं ना तर त्याचा अर्थ बदलतो मित्रांनो, याचा अर्थ चिखल होऊन जातो, त्याचा अर्थ चाचणी किंवा कसोटी राहत नाही त्या परीक्षेचा. म्हणून हे तत्सम शब्द आहे, हे जशाला तसेच लिहायचे. आता मग तुमचा प्रश्न असा असेल की तत्सम शब्द भेटतील कुठून? तर मित्रांनो ते काही एका जागेवर आपल्याला भेटत नाही. हे आपल्याला दैनंदिन अभ्यास करत असताना ते आपल्याला शोधून आपल्याला एक त्याचा संग्रह करावा लागेल बाजूला, हे तिथून आपल्याला मिळते. पुढे जाऊ मित्रांनो. वरील उतार्यातील काही आपल्याला अनुस्वार, ह्रस्व, दीर्घ आणि तत्सम शब्द लिहायचे, ते आपण इथं शोधून आता एवढे नियम पाहिल्यानंतर सहज लिहू शकतो. अनुस्वार शब्द परंतु, संगीत, किंचित इत्यादी. ह्रस्व शब्द आणि, इति, परंतु, तथापि, यथामती. दीर्घ आणि तत्सम शब्द. दीर्घ शब्द तर आपल्याला सांगता येईल. तत्सम म्हणजे संस्कृत मधून आलेले नि, शनी, गुरु आणि इति, परंतु, तथापि, यथामती, भीती, पूजा, नीती, पूर्व, नवीन, हे सगळे शब्द कोणते? तत्सम म्हणजे संस्कृत शब्द आहेत मित्रांनो हे सगळे. पुढे जाऊ मित्रांनो. चला सराव करू. यामध्ये आपल्याला इथं काही शब्द दिलेले आहेत, वाक्य दिलेले आहे, शब्द आहेत. 4 प्रकारे शब्द दिलेले आहे, त्यातला शुद्ध शब्द ओळखून आपल्याला लिहायचा आहे. दूरदर्शा, दीपावली, निरीक्षण, तीर्थरूप आणि सहानुभूती, हे ते 5 शब्द आहे. ते बघा असे लिहिता येतील आपल्याला. दूरदर्शा, दीपावली, निरीक्षण, तीर्थरूप आणि सहानुभूती, या पद्धतीने हे शब्द आपल्याला इथे लिहिता येतील मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो कल्पक होऊयामध्ये आपल्याला काही काम दिलेलं आहे. आता आपण एवढं पाहिल्यानंतर माझी विनंती आहे आपल्याला की शुद्ध लेखनाचे नियम तुम्ही सगळ्यांनी हे व्हिडिओ पाहत असताना एक नियम झाला की व्हिडिओ थांबवायचा, पाहून लिहून घ्यायचा, मग पुढच्या नियमावर जायचं. समजून घ्या, पुन्हा पुन्हा तीनदा व्हिडिओ लावा, ऐकून घ्या मित्रांनो. आपली मराठी जर आपल्याला समृद्ध करायची असेल तर तुम्हाला मित्रांनो हे नियम समजून घेणं, जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आणि याच्यासाठी आपण आंतरजालाचा देखील वापर करू शकता मित्रांनो. बोलताना दैनंदिन जीवनामध्ये शुद्ध बोला, माझी मराठी समृद्ध व्हावी असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं, परंतु त्यासाठी आपल्यापासून आपण सुरुवात करूया. आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे की मराठी नियमांचा संग्रह करा, सगळे नियम एकत्र करा. मी लवकरच सगळे नियम असलेला व्हिडिओ तुम्हाला घेऊन येईल आपला शेतो अभ्यासक्रमाच्या नंतर प्रत्यक्षामध्ये. तोपर्यंत हे नियम समजून घ्या, वाचून घ्या, यानुसार लिहायला लागा. अपवादात्मक शब्द जे असतात, तत्सम शब्द, ते शब्द सगळे वहीमध्ये संग्रहित करा. इथं थांबतो मित्रांनो. पुन्हा आपल्याला सगळ्यांना विनंती करतो, माझ्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. इथं थांबतो. धन्यवाद.